तालुक्यात मुसळधार पाऊस. गेल्या 24 तासात 125 मिलीमीटर पावसाची नोंद. गेल्या 2-3 दिवसांपासून तालुक्यात चांगल्या प्रकारे पाऊस पडत असून आज सकाळपासूनच धुव्वाधार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली असून तालुक्यातील 5ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज 125 मिलीमीटर पावसाची पोलादपूर तालुक्यातील नोंद झाली आहे. या महिन्यात 2 वेळा यापूर्वी शतकी नोंद करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने व आगामी 2-3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आल्याने नदीकिनारी राहणाऱ्या गावांना घरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गेल्या 24 तासात पोलादपूरमध्ये 125 मिलीमीटर नोंद करण्यात आली असून आजमितीस एकूण 1223 मिलीमीटर नोंद करण्यात आलेली आहे. तर पोलादपूर तालुक्यात चिरेखिंड ते आंबेमाची रस्त्यावर दरड कोसळली असून जाण्या येण्याचा रस्ता बंद झाला आहे. कोणतीही जीवितहानी नाही. सदर रस्त्यावर JCB पाठवून रस्ता सुरू करून घेत असल्याची माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली. यावर्षी पावसाने जरी उशीर हजेरी लावली असली तरी मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. आज सकाळपासून पोलादपूर तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग शेतीच्या कामांमध्ये व्यस्त झाला असून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मुख्य नदी असलेल्या सावित्री नदीसह इतर उपनद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत, तुडुंब भरून वाहत आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील नदीकिनारी राहणाऱ्या तसेच डोंगर भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील करण्यात आलेला आहे. तालुक्यातील सावित्री, कामती, ढवली, घोडवणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तालुक्यातील पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसात ढवली नदी ओसंडून वाहू लागली असून असाच पाऊस पडत राहिल्यास सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडेल असा अंदाज असल्याने प्रशासनाने गरज असेल तरच घराबाहेर पडा असे सतर्कतेचा आवाहन केले आहे. महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर.